नमस्कार मित्रांनो, भाग 5. मागील घटना. नेहा आणि तिच्या दुसऱ्या मैत्रिणी कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत असताना नेहाने आपण प्रेमात पडल्याचं त्यांना सांगितलं होतं. तिला आवडलेला मुलगा अविनाश होता, ज्याची तिला फारशी माहिती नव्हती. फक्त तो एका मोबाईल शॉपीत काम करतो एवढंच तिला माहीत होतं. योगायोगाने अभि कॉफी शॉपमध्ये आला होता आणि नेहाने त्याच्याशी ओळख करून घेतली होती. अभिने तिच्या मैत्रीच्या रिक्वेस्टवर तिला ओनली फ्रेंड्स म्हटलं असलं तरी नेहाच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती. नेहा अभिच्या विचारात मग्न असतानाच दुसरीकडे तिची मैत्रीण पूजा देखील अभिला भेटण्यासाठी मोबाईल शॉपीमध्ये गेली होती. अभि पूजाशीही ओनली फ्रेंड्स म्हणूनच बोलला होता, पण पूजाच्या मनातही अभिबद्दल विशेष भावना निर्माण झाल्या होत्या. आता पुढे अभि नेहमीप्रमाणे नेहमीच्या रोडने आपल्या स्कूटरवरून कामावर चालला होता. आत्तापर्यंत प्रेम ह्या भावनेवर त्याच्या मनात कधीही विचार आलाच नव्हता, कारण त्याचं जीवन नेहमीच ध्येय आणि जबाबदाऱ्यांभोवती फिरत होतं. पण आता त्या भावना त्याच्या मनात जागृत व्हायला लागल्या होत्या. आता त्याच्या मनात प्रेमाविषयी एक नवीन पालवी फुटू लागली होती. एक अनामिक ओढ त्याला आतून जाणवत होती, जी त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. त्याच्या दिवसांची सुरुवात आणि शेवट आता तिच्या विचाराने होऊ लागली होती. तिचं हसणं, तिचं बोलणं त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होतं. त्याला हे सगळं नवीन आणि थोडं भीतीदायकही वाटत होतं, कारण तो यापूर्वी कधीही इतका भावनिक झाला नव्हता. ती अचानक त्याच्या आयुष्यात आली होती आणि नकळतपणे त्याच्या मनात घर करून गेली होती. आधी त्याला वाटले की ही फक्त एक तात्पुरती ओढ असेल, पण हळूहळू त्याला जाणवले की हे त्याहूनही काहीतरी जास्त आहे. तिच्या विचाराने त्याचं मन पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. त्याला कधीही प्रेम म्हणजे काय हे समजलंच नव्हतं. त्याने फक्त पुस्तकात आणि चित्रपटात पाहिलं होतं, पण आता त्याला ते स्वतः अनुभवण्याची वेळ आली होती. त्याच्या मनात एक भीती होती, एक उत्सुकता होती आणि एक नवीन भावना त्याला आतून खूप काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. ज्या रोडने तो चालला होता त्याच रोडवर एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजचा गेट त्या रस्त्यालगतच होता. आता हे कॉलेज त्याला नेहमी दिसत होतं, पण तिथं थोडा वेळ थांबावं आणि तरुणपणातील ती ओढ, तो मोह अनुभवावा असं त्याच्या मनात कधीच आलं नव्हतं. आज मात्र तो प्रसंग अचानक आला होता, कारण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होण्यासाठी त्या गोष्टीचा विचार डोक्यात यावा लागतो आणि हेच त्याच्या बाबतीत आता घडू लागलं होतं. कॉलेजच्या गेटवर अनेक कॉलेज स्टुडंटची वर्दळ होतीच. अभिची स्कूटर त्या कॉलेजच्या गेटसमोरच्या रोडवर येताच त्याच वर्दळीमध्ये नेहा आपल्या स्कूटरवरून कॉलेजच्या गेटमधून आत जाताना त्याला दिसली. लगेच नेहाच्या स्कूटी पाठोपाठ पूजा आपल्या स्कूटीवरून आत जाताना त्याला दिसली. पूजाच्या स्कूटीवर पूजा स्कूटी चालवत होती आणि कविता पूजाच्या मागे बसली होती. कविताला बघून कॉलेज गेटसमोरच्या रोडवर आलेल्या अभिने आपली स्कूटर पटकन थांबवली. स्कूटरवरच थांबलेला अभि गेटकडे पाहत मनातल्या मनात कविता असे पुटपुटला. अभि काहीतरी विचारात गेटकडे पाहतच राहिला होता. अभिने मनातल्या मनात विचार केला, म्हणजे कविता याच कॉलेजमध्ये शिकते तर. अभिच्या मनात एक नवा विचार चमकून गेला. कविताला पुन्हा भेटण्याची शक्यता त्याला दिसू लागली होती. त्याला तिला पुन्हा भेटण्याची आशा निर्माण झाली होती. आता अभिने कविताला पाहण्यासाठी कॉलेज गेटसमोर रोजच यायचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशीही सेम टाईम कॉलेजच्या गेटवर अनेक कॉलेज स्टुडंटची वर्दळ होतीच. गेटसमोरच्या रोड पलीकडच्या झाडाखाली स्टँडवर लावलेल्या स्कूटरवर बसून अभि गेटकडे बघत कविताची वाट पाहत होता. काही वेळाने कविता आपल्या स्कूटीवरून त्याच वर्दळीमध्ये गेटमधून आत गेली. कविताच्या स्कूटीवर कविता स्कूटी चालवत होती आणि पूजा कविताच्या मागे बसली होती. लगेच कविताच्या स्कूटी पाठोपाठ नेहाची स्कूटी आत गेली. अभि कविताकडे पाहतच होता. कविताला बघून अभिच्या चेहऱ्यावर आनंदाचे एक वेगळेच भाव निर्माण झाले होते. कविता आणि पूजाचे मात्र अभिकडे लक्ष नव्हते. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार. फक्त नेहा आपल्या स्कूटीवरून नेहमी एकटी येत होती, कारण तिचं घर पूजा आणि कविताच्या घरापासून खूप दूर होतं. कविता आणि पूजा मात्र एकाच कॉलनीत राहत होत्या. दोघींचेही बंगले समोरासमोर होते. फक्त दोन्ही बंगल्यांच्या मध्ये कॉलनीतील रोड होता, त्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूंना दोघींच्या बंगल्यांचे गेट होते. म्हणून कविता आणि पूजा एकाच कॉलनीत जवळजवळ राहत असल्याने कॉलेजला जाताना दोघी 2 स्कूट्या घेऊन जाण्यापेक्षा
एक एक दिवस दोघींच्या दोन्ही स्कूट्या एकाड एक दिवस वापरत होत्या. चौथ्या दिवशीही तोच प्रकार, पण थोडा वेगळा. त्या दिवशीही सेम टाईम कॉलेजच्या गेटवर अनेक कॉलेज स्टुडंटची वर्दळ होतीच. गेट समोरच्या रोड पलीकडच्या झाडाखाली स्टँडवर लावलेल्या स्कूटरजवळ उभा राहून अवी गेटकडे बघत कविताची वाट पाहत होता. काही वेळाने नेहा आपल्या स्कूटीवरून त्याच वर्दळीमध्ये गेटमधून आत गेली. लगेच नेहाच्या स्कूटी पाठोपाठ कविताची स्कूटी आत गेली. कविताच्या स्कूटीवर कविता स्कूटी चालवत होती आणि पूजा कविताच्या मागे बसली होती. कविताची स्कूटी गेटमधून आत गेली. अवी हसऱ्या चेहऱ्याने मनात आनंदाचे कारंजे फुलवून कविताकडे पाहतच होता. कविताने पूजाचे अवीकडे लक्ष गेले नव्हते. आता मात्र अचानक कविताच्या मागे बसलेल्या पूजाचे लक्ष अवीकडे गेले आणि योगायोगाने त्याच वेळी अवीचेही लक्ष पूजाकडे गेले. अचानक अशा वेळी अवी दिसल्याने पूजा थोडी आश्चर्यचकित झाली असली तरी त्याला बघून तिला अचानक खूप मोठा आनंदही झाला होता. कविता मात्र स्कूटी चालवण्यातच मग्न होती. धावत्या स्कूटीवरून पूजा अवीकडे बघून हसली आणि वळून वळून अवीकडे पाहतच राहिली. अवी मात्र पूजाकडे बघून खूपच गोंधळला होता. अवीने लगेच काहीतरी विचार करून पटकन खिशातील मोबाईल काढला आणि दुसरीकडे पाहत मोबाईलवर बोलण्याचे नाटक करू लागला. त्यातच अवी मध्ये मध्ये गेटकडे पाहतच होता. कविताची स्कूटी गेटच्या आत गेली असली तरी स्कूटीवर कविताच्या मागे बसलेली पूजा अजून अवीकडे वळून वळून पाहतच होती. अवीने मोबाईल बंद केला आणि तो आपल्या स्कूटरवर बसला. त्याचं लक्ष गेटकडे होतंच. कविता आणि पूजा कविताच्या स्कूटीवरून गेटमधून आत खूप दूर गेल्या होत्या. कविताची स्कूटी दिसायची बंद झाली होती. मग अवीने आपली स्कूटर स्टार्ट केली आणि तो तिथून निघून गेला. अवीच्या मनात एकीकडे कविताला भेटण्याची तीव्र इच्छा होती, पण दुसरीकडे पूजाच्या त्या हास्याने आणि तिच्या सतत मागे वळून पाहण्याने तो गोंधळून गेला होता. त्याला वाटले की मी कवितासाठी इथे थांबलो होतो हे जर पूजाला समजलं असेल तर ती कविताला सांगणार तर नाही ना. ही भीती त्याला अधिकच सतावत होती. या परिस्थितीत अवीच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. त्याला कळत नव्हते की पूजाने त्याला ओळखले कसे आणि ती का हसली. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न घोळू लागले होते. त्याला फक्त कविताचं प्रेम हवं होतं आणि पूजाच्या या अनपेक्षित त्याच्याकडे बघून हसण्यामुळे तो अधिकच गोंधळून गेला होता. त्याला पूजाला टाळायचे होते कारण त्याला फक्त कविताच हवी होती. कविताला पाहिल्याने अवीला जो आनंद झाला होता तो आता पूजाच्या हास्यामुळे कुठेतरी झाकोळून गेला होता. त्याला फक्त कविताच्या चेहऱ्यावरील हास्य बघायचे होते, तिच्या जवळ जायचे होते. कविताला हे सगळं कधी कळेल? तिला मी आवडतो का? हे प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालत होते. आता अवीला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात होते. त्याला फक्त कविताचा चेहरा दिसत होता आणि पूजाचे हसणे आठवत होते. त्याला कळत नव्हते की या सगळ्या परिस्थितीतून बाहेर कसे पडावे आणि कवितापर्यंत आपल्या भावना कशा पोचवाव्यात. त्याला फक्त कविताला मिळवायचं होतं. इतर कोणत्याही गोष्टीचा त्याला विचार करायचाच नव्हता. अवी काही दिवस ह्या विचाराने ग्रासलेला असतानाच अशी एक घटना घडली की या जगण्याचा मनसोक्त आनंद घेण्याची ताकद उम्मीद त्याला मिळाली आणि तो आपल्या आयुष्यावर इतका खुश झाला की त्याचं जीवन आनंदाने बदलूनच गेलं. तो जिला भेटण्याची आस मनात धरून होता, तासनतास जिच्या विचारात होता, तीच स्वतः त्याच्या शोधात त्याच्यापर्यंत पोचली होती. तीच त्याला भेटायला त्याच्या दुकानात आली होती. ही फक्त एक सुरुवात होती. नियतीने त्यांच्यासाठी काय योजना आखल्या होत्या हे अजून तरी अवी आणि कविता दोघांनाही माहीत नव्हत्या. पण एक गोष्ट नक्की होती, त्यांचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नव्हतं. आता कविता अवीला भेटायला स्वतः त्याच्या मोबाईल शॉपीत गेली. आता ती त्याला प्रपोज करते की तो तिला प्रपोज करतोय की आणखीन काही घडणार आहे? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.